नमस्कार भावानं बहिणींना, बरं आहे का? बघा जेवण हे झालं, भांडी धुणं करून घेतलं. आता जनावर पाणी पाजायचं, ते अजून 11 वाजले नाही. ते म्हटलं बसावं असं म्हणून बघा भिताडाकडे येऊन बसले. आपले काय करमना बी काय करना बी, त्यामुळे म्हणलं बसावं आता शांत. जरा फरशा राहिलेल्या बघा, फरशा बघा ह्यातल्या राहिले ते, हे अजून हे नाही तर काय म्हणते ती, हा असं तर पैसा गेलेला गेलाय. झालं काय कर म्हणा, काय होई नाही म्हणून म्हटलं आता बसावं. सगळं काम झालं या, फक्त आता जनावर पाणी पाजायचे राहिले. ते बघा जनावर पाणी पाजले की काम नाही, धंदा नाही, झोपायचं, लोळायचं, बसायचं एवढं येत आहे बघा. काय करायचं, उठते आता व्हायचं, इकडं बसते. इथं सावलीला टोकरी लावूनच लागतंय. इथं जरा बरं वाटतंय बघा, इथं बसते आता व्हायचं. बसले बघा, एक नंबर आपलं. तुमचं काय चाललंय? जेवण हे झालं का नाही सांगा? आमचं झालं बघा, जेवण हे झालं, सगळं कामधंदा झाला. जनावर पाणी पाजते, मग टेन्शन नाही. मग गिळाला बसायचं, लोळायचं, मोबाईल बघायचा, एवढंच काम आहे. बरं आहे का तुमचं? सांगा काय चाललंय? कशाची केली ती भाजी तुम्ही? काय करमनाच झालं या, उदास वाटतंय उगा, बस वाटत नाही, काय करू वाटत ना. तर स्वयंपाक केला, खाल्लं आपलं थोडंसं, म्हणलं आता बसावं. म्हणून बघा बसली. जनावर पाणी पाजायचं म्हणलं, लवकर एवढं पाणी पित नाही जनावर, जरा वाढू लागतंय पाणी प्यायला. 11च्या मोहर पाणी पाजली, मसरा जरा घाटा 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 पाणी पिते. ते रात्री एकाच म्हशीला पाणी पाजलं बघा, दूध हे काढलं. आता काय नाही बघा, टेन्शन नाही. भांड्याने बघा काळी हात होत्या तेव्हा. इथे ह्या काय लागलं होतं काय की हाताला, त्यातच शिरून बसलंय काळ. ते धुणं धुतलं की निघून जातं, पण ते धुणं धुतलंय आणि परत भांडी घासलेली, त्यामुळे निघलं नाही. तुमचं काय चाललंय सांगा? माझं एक नंबर काम चाललंय. ह्या दिवसात वातावरण बिघडतंय, पावसाचं पाण्याचं, वारं कावदान सुटतंय. पाऊस वारा कावदान तर सुटलं, आंबं द्राक्षे लय म्हणजे लय हे करते बघा. म्हणजे काय शेतकऱ्याच्या हाताला येऊनच देत नाही. द्राक्ष यायचे म्हणले की झाला पाऊस पडतोय, वारं कावदान सुटतंय. काय करायचं, वारं कावदान सुटलं म्हणलं की झालं, आंबं पडते, ते द्राक्षी पडते. आंबं तर आता लोकांनी किती लावले, ते अफाट आंबं लावले, ते तरी पडत येत. त्याचा मोहर पडला, त्याच्या अशा गोट्या गोट्या आंब्याच्या पडल्या म्हणले मग झालं. थोडं थोडं पडल्या मग काय हो, आंब्याला किती फळ लागून लागून किती लागाय. शेतकऱ्याचं कष्ट वाया जात आहे. काय करायचं, अवघड आहे, नुसतं गारानंच अवघड आहे. घरामागचं तर गवत काढा म्हणते, जरा घराच्या मागं गवत लय झालंय, धनुर हे म्हणून म्हटलं तर आज जनावर पाणी पाजल्याशिवाय येत नाही. आणि ऊन बघा, आज वारं सुटले म्हणून ऊन जरा कमी, पाणी प्यायची नाही ती मसरा. परत मग पाणी नाही पेले की अजून मग त्याला 4 वाजता पाणी ठेवावं लागतंय. म्हणून म्हणलं आता 12 वाजता तर जरा 11:30 वाजता तरी शांत बसलं ना, मग जरा मसर पाणी पिते. ते 11:30 वाजायच्या आत तर मसर पाणी पाजले तर उगा अर्ध घाट घाट घेते ते. मग ते तसंच बादल्या ह्याच्या पुढं उचलायची, तिच्या पुढं ठेवायची, तिच्या पुढं उचलायची, तिच्या पुढं ठेवायची. हे करण्यापेक्षा मला तर काय वाटतं, पाणी ठेवलं मसराने 2-3 हांडं तर पाणी प्यावं, म्हणजे त्यांचंही पोट भरतंय, आपल्यालाही बरं वाटतंय. परत डबल हे आपण बघा, वारं कसं सुटलं, भार भार लय वारं सुटलं आमच्याकडं. तुमच्याकडं
वारं कावदान आहे का सांगा. आता वारं कावदान गेलंय म्हणते पण का माहिती खोटं आहे का खरं आहे. गेलंय म्हणते ती वारं कावदान जाईलच आता वारं कावदान. कसं वारं सुटलंय बाहेर 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 नसतं. चुलीत जाळ राहत नाही काय नाही. चुलीत जाळ राहिला की जरा स्वयंपाक करायला मूड येतो. चुलीत जाळ राहणं म्हणले की मग हापमोड होतोय. त्यापेक्षा सकाळ करून घेणे. धुणं भांडी आज लवकर झाले बघा. तर काय टेन्शन नाही. तर जनावर पाणी पाजायचे आरामशीर बसायचं लोळायचं काय तर घराच्या मागं गावात आहे थोडं ते काढावं म्हणते अजून. नाहीतर इचं काटा आहे गुमी ही होते ते दुसरं काय डास येतात अजून चावायला. माणूस रातची असं खिडकी उघडी ठेवतोय ना त्यातनं भ्याव वाटतंय. पण जाळीची खिडकी आहे बरं का. ती जाळीचीच खिडकी मी ठेवते मेन मुद्दा. आणि अजून 15 दिवसानंतर बघा मला बाहेर झोपावं लागतं. घरात झोपच लागत नाही. ह्यांनी पोरं पांघरू घेऊ झोपते पण माझं बँकेट हाय त्या जागेला असतं. झोप लागत नाही काय नाही सारखं उठा बशा मग होते त्यापेक्षा बाहेरचा आपला हातरूप करायला बरोबर आहे. ही दमट हवामानामुळे लयच होतं बघा. ऊनच पडतंय अफाट काय करायचं. आज जरा वारं आहे त्यामुळे जरा बरं वाटायला. वारं नसतं ना बसवून दिलं नसतं बघा. इथं बसू का तिथं बसू का तिथं बसू का इथं बसू काय करायचं. मसरं आता बांधली शेडमध्ये. आज आता 4 वाजता बघा तिकडं मसरं बांधतो नेऊन वैरण हे घातले म्हणजे दिवस मावताना बांधली. रान खत होतंय चांगलं. रानाचा खत झाला की मग टेन्शन नाही. रानाचा खत झाला म्हणजे मग मिरगाला बाजरी करा कुठं काय मका करा टेन्शन नाही ना. जनावरापुरतं आपल्या काहीतरी करून घालायचं. जनावराला एकात घ्यायचं सुखाचं नाही लय महाग आहे. एकच गुंठा नुसता 1500 1500 2000 2500 म्हणते ती. त्यापेक्षा रानात करणे घालणे जनावराला तोडून घालणे कुठे करून घालणे एवढंच करायचं. आज बघा 4 कवळं मी मक्काचं तोडून आणलं. आणि त्याचे काही कणसं मुललीच नाही. ते मसरात लागतंय म्हणून घातलं बघा मसराला. टेन्शन नाही आता. असं माझं डोकं हे असं दुखतंय करमाना झालं बघ. काय नेमकं झालं काय मला काय की आजारी पडते काय की मला वाटते. आता थोडं करून आता मोना हे पल्लेरी म्हणले आता मी पडतेच हमकाच पडते. पण दुखणं आजारी जर पडले तर बाईच्या जातीला काम करावंच लागतं बराबर आहे का नाही. किती बी नाही म्हणलं तर स्वयंपाक करावं लागतंय. धुणं भांडी करावं लागतंय. घरं झाडावं लागते. ती भांडी घासावं लागतंय. ही बाईच्या जातीला काम करावंच लागतंय. माझं तुमचं सगळ्याच आहे हो. एखादा कुठंतरी नवरा कौचिक मायाळू भेटला तर मग राहू दे मी करतो पोरं करतेले असं म्हणणार एखादा कौचिक कुठंतरी. नाहीतर नाही. आमचा तर नवरा कसलाच मायाचा नाही. फक्त मी करेल त्याची वाट बघणे. स्वतः कवा काय करायचं नाही काय नाही. मसराला पाणी पाजायचं नाही लवकर काय नाही. आता कोणाला बोलाय नको काय नको आपले आपण मसरं पाणी पाजायचे. पण बघा आता 11 नंतर काम झालंय. आता 11च्या आधीच 11 11:30ला मसरं पाणी पाजायचे. अर्धा तास पाऊण तास लागतोय. शेण काढायचं ना आरामशीर येऊन घरात बसायचं. ते 4लाच उठून बाहेर निघायचं बघा. मग पिंडी ठेवायच्या वैरण घालायची.